तुमच्या मुलांना सुद्धा अभ्यास नकोसा वाटतो का? मुलांना अभ्यास करायला लावणं किंवा अभ्यास करायला सांगणं तुम्हाला अवघड जातंय का? मुलांना अभ्यास करायला लावणं किंवा मुलांना अभ्यासाला बसवणं तुम्हाला जमत नाहीये का? मुलांना अभ्यासाची सवय लावणं तुम्हाला अवघड जातंय का? मग मुलांना अभ्यासाची सवय कशी लावायची? मुलांमध्ये अभ्यासाची आवड कशी निर्माण करायची? याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. बऱ्याचदा ना पालकांना सवय असते की मुलांना सांगत राहतात की अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. पण असं म्हणून मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणार आहे. काय होतं, मुलांना जर अभ्यास करून घे, अभ्यास करून घे असं सांगत राहिलं ना तर त्यांना तो बोर होणार आहे. त्यापेक्षा चल आपण अभ्यास करू, आज तुला शाळेत काय शिकवलं दाखव बरं मला. हां, आज हे शिकवलं का, इंटरेस्टिंग आहे रे. तुला कळालं का शिक्षकांनी काय शिकवलंय, शाळेत काय शिकवलं तुला कळालंय का मी तुला परत सांगू? अशा पद्धतीने मुलांबरोबर कम्युनिकेशन ठेवा. मुलांना फक्त अभ्यास कर असं ओरडण्यापेक्षा मुलांना आपण अभ्यास करू असं म्हणून मुलांना अभ्यासाला सोबत घ्या. तरच मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होणार आहे आणि तरच मुलांना अभ्यासाची सवय लागणार आहे. मुलांसोबत अभ्यासाला बसा आणि मुलांना विचारा की तुला कुठला विषय अवघड जातोय, कुठला सोपा जातोय, हे त्यांच्याशी बोलून ठरवा. एखादा विषय मुलांना अवघड कधी जातो माहिती आहे का? ज्यावेळी त्या पर्टिक्युलर विषयाच्या संकल्पना मुलांच्या क्लिअर नसतात, शाळेत शिकवलेल्या गोष्टी मुलांना समजलेल्या नसतात. त्यावेळी मग त्या विषयाचा अभ्यास करायचाही मुलांना कंटाळा येतो आणि मुलांना तो विषय अवघड होत जातो. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जो विषय मुलांना सोपा जातो किंवा ज्या विषयामध्ये मुलांना छान मार्क्स मिळतात त्या विषयाचा अभ्यास करायला मुलांना सांगावं लागत नाही. मुलं त्या विषयाचा अभ्यास अगदी आवडीने करतात. पण जो विषय अवघड जातो किंवा ज्या विषयामध्ये त्यांना मार्क्स कमी येतात ना, त्या विषयाचा अभ्यास सांगितला ना की मुलं टाळाटाळ करतात. मुलं अभ्यासच नको म्हणतात, कारण त्यांना त्या विषय समजलेलाच नसतो. त्या पर्टिक्युलर विषयातली जी संकल्पना आहे ती नक्की काय आहे, कशी आहे, नक्की काय त्याच्यामध्ये, हेच मुलांना कळलेलं नसतं. त्यामुळे मग मुलं लक्ष देत नाहीत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मुलांना व्यक्त नाही होत आहे, त्यांना सांगता येत नाही. त्यामुळं आपण स्वतः मुलांशी बोलायचे, त्यांना विचारायचे की तुला आज शिकवलेलं कळालं आहे का, किंवा तुला आज काय नाही समजलं आहे, किंवा शिक्षकांनी काय शिकवलं आहे जे तुला कळालं नाही आहे मला दाखव बरं. आज शाळेमध्ये जे शिकवलं आहे त्याची रिव्हिजन घरी घ्या, म्हणजे मुलांच्या न कळालेल्या गोष्टी पण क्लिअर होतील आणि आपल्या मुलाची लेवल कुठपर्यंत आहे, आपलं मूल अभ्यासामध्ये कोणत्या स्टेजला आहे हेही आपल्या लक्षात येईल. नुसतंच जर आपण मुलांना म्हणत राहिलो ना अभ्यास करून घे किंवा हाणून मारून अगदी आळबळ आपण मुलांना अभ्यासाला बसवलं ना, कदाचित मुलं तुमच्या धाकाने अभ्यासाला बसतीलही, तास दीड तास बसतील. पण ज्या अभ्यासाला 10 मिनिट लागणार आहे तो अभ्यास ते तास दीड तास करत बसतील आणि आपल्याला वाटेल की हां, दीड तास झालाय, हा पुस्तकं घेऊन बसलाय. पण उपयोग काहीच नसणार आहे, काहीच त्याचा अभ्यास झालेला नसणार आहे. तो फक्त आपली तुम्ही बसवले म्हणून काहीतरी टंगळमंगळ करेल, काहीतरी टाइमपास करेल आणि वेळ घालवेल. त्यामुळे मुलांना अभ्यास कर म्हणून होणार नाहीये. त्यापेक्षा मुलांना सोबत अभ्यासाला घेऊन बसा. तुम्ही जर मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि म्हणायचं हां, मी माझं काम करून आले, तेवढं तू पूर्ण कर, किंवा मग तू अभ्यास कर एवढा, मी आपला मोबाईलवर काहीतरी करतो, तसं नाही चालणार. यानं मुलांचा अभ्यास होणार नाही. पुढचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या वेळा फिक्स करा. मुलांनी कोणत्या वेळेला अभ्यास करायचा हे मुलांबरोबर डिस्कस करून ठरवा. की मुलांना विचारायचं की कोणत्या वेळेला आपण अभ्यास करायचा आहे, कोणता वेळ तुला आवडेल अभ्यास करायला. हां, तुला दुपारी खेळायचं आहे का, मग आपण संध्याकाळी अभ्यास करूया का, किंवा तुला संध्याकाळी खेळायला जायचं असतं ना, मग आपण दुपारचा अभ्यास पूर्ण करूया का. असं बोलून जर तुम्ही मुलांशी ठरवलं ना तर तो जी काही वेळ तुम्ही मुलांसाठी ठरवणार आहात तो निर्णय फक्त तुमच्या एकट्यांचा नसणार आहे. त्यामध्ये तुमची मुलंही इन्व्हॉल्व असतील, मुलांचाही त्याच्यामध्ये सहभाग असेल आणि त्यामुळे तो डिसिजन, तो रूल फॉलो करण्यामध्ये मुलं आणखी तत्पर राहतील. त्यामुळे मुलांशी बोलून त्यांची अभ्यासाची वेळ फिक्स करा. मुलांशी बोलून मुलांचा अभ्यास ठरवला ना की तुम्हाला मुलांना सांगावं लागणार नाहीये की अभ्यासाला बस. ती वेळ झाली ना की मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतील, कारण का त्यांची ऑलरेडी मेंटॅलिटी झालेली असणार आहे. आणि मुलांना सुरुवातीला सवय लागेपर्यंत तुम्ही मुलांना आठवण करून देऊ शकता की अजून अर्धा तासाने आपला अभ्यासाची वेळ होणार आहे बरं का, किंवा मग आज संध्याकाळी 4 वाजता आपल्याला अभ्यासाला बसायचे. असं दिवसभर सारखं थोडा वेळाने मुलांना आठवण करून देत राहा.
त्यांच्या मनाची तयारी करत राहा. त्यामुळे अभ्यासाला बसवताना मुलांना ओरडावं लागणार नाही. मुलांची ऑलरेडी मेंटॅलिटी झालेली असेल, दिवसभर आपण सांगून सांगून त्यांच्या डोक्यात फिक्स झालं असणार आहे की 4 वाजता आपल्या अभ्यासाची वेळ होणार आहे. मग त्यावेळी मुलं आपोआपच अभ्यास करायला बसतीलच. यातून मुलांना अभ्यासाची तर सवय लागेलच, पण प्रत्येक गोष्ट वेळेत करण्याची सवय लागेल. तुम्ही मुलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ फिक्स करा. यातून मुलांना डिसिप्लिन फॉलो करायची सवय लागेल. मुलांना वेळेत उठण्याची, वेळेत सगळ्या गोष्टी करण्याची सवय लागेल. हळूहळू मुलांचं रुटीन फिक्स होईल. पुढचा मुद्दा म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत घरात कुठलाही डिस्टर्बन्स नको. काय होतं, बऱ्याचदा आपण मुलांना अभ्यासाला बसवतो आणि कुठेतरी आपली सिरियल चालू असते, कुठेतरी टी व्ही चालू असतो, मोबाईलचा आवाज असतो. आपण मुलांना अभ्यासाला बसवतो आणि आई मात्र मैत्रिणीसोबत फोनवर गप्पा मारत बसते किंवा मग टी व्हीला सिरियल पाहत बसते. काहीच नाही तर घरात काहीतरी काम करत राहते. मग याने काय होतं, कुठेतरी आवाज होत राहतो. आई घरातल्या कामाला निघून गेल्यामुळे मुलाकडे लक्ष लागत नाही. कुठेतरी रेडिओचा आवाज चालू असतो. यामुळे मुलं डिस्टर्ब होत राहतात. मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. आपण जर मुलं अभ्यास करत असताना टी व्ही चालू ठेवला तर ते अभ्यास सोडून टी व्हीकडेच बघत बसणार आहे ना. अभ्यासाच्या वेळेमध्ये घरातलं वातावरण छान अभ्यासासाठी छान पूरक करा. घरातलं वातावरण शांत ठेवा. घरामध्ये कुठल्याही आवाज, टी व्ही, मोबाईल, स्क्रीन ह्या सगळ्या गोष्टी बंद ठेवा. त्यामुळे मुलांचा अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल. आपण जर मुलांच्या अभ्यासाला प्रायोरिटी दिली, आपण जर मुलांच्या अभ्यासाला महत्त्व दिलं ना, तरच मुलं त्यांच्या अभ्यासाला महत्त्व देणार आहेत. नाहीतर आपण आज म्हणायचं की आपण 4 वाजता अभ्यास करूया आणि उद्या पुन्हा 4 वाजता काय अभ्यासाला आपण मुलांना बसवलेलं नाही. कारण का, तर आपलं काहीतरी काम असतं, आपलं काहीतरी कारण असतं आणि मग आपण म्हणतो आज नाही, ठीक आहे आपण उद्या 4 वाजता अभ्यास करू. असं नाही चालणार. आपली जी काही कामं असतील ती एकतर मुलांच्या अभ्यासाच्या आधी पूर्ण करायची किंवा अभ्यासानंतर. पण अभ्यासाची वेळ जर आपली फिक्स झाली आहे तर त्यावेळी मात्र कुठलाही डिस्टर्बन्स ठेवायचा नाही आहे. सगळं बाजूला ठेवून फोकस फक्त अभ्यासावर. आपण मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं तरच मुलं अभ्यास करणार आहेत आणि तरच मुलांना अभ्यासाची सवय लागणार आहे. त्यामुळे आपण फक्त मुलांना अभ्यास कर असं म्हणण्याऐवजी आपल्याला अभ्यास करायचा आहे हे फार महत्त्वाचं आहे. तरच मुलांना अभ्यासाची सवय लागणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे मुलांना अभ्यासातली शिकवण्याची गंमत दाखवा. काय होतं, बऱ्याचदा मुलं म्हणतात की अभ्यास खूप बोर आहे आणि बोर वाटतोच मुलांना अभ्यास. कारण का करायचा आहे अभ्यास, आणि अभ्यास म्हणजे काहीतरी पाठांतर करायचं आहे, काहीतरी वाचायचं. एक तर ते कधी समजतंय, कधी नाही समजतंय, डोक्यावरून जातं आहे. पण त्यामुळे मुलांना बोर होतं, नको वाटतो अभ्यास करायला, कुठंतरी पाठांतर करायला. पण तुम्ही जर मुलांना अभ्यासातली गंमत दाखवली, अभ्यास शिकवण्याची पद्धत जर बदलली ना तर मात्र मुलांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढेल. म्हणजे पहा कसं, जर 3-4 वर्षाचं मूल असेल आणि तुम्हाला मुलांना अंक शिकवायचे आहेत, 1-2 शिकवायचे आहेत, त्यावेळी तुम्ही मुलांना किचनमधले चमचे मोजायला देऊ शकता, डाळी मोजायला देऊ शकता, फळं मोजायला देऊ शकता. तर मुलांना खास अभ्यासाला बसवण्याची गरज नाही पडणार आहे. ते आपोआप त्याच्या खेळामधूनच त्याचा अभ्यास होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुलांचा अभ्यास घ्यायला हवा. जर मूल थोडं मोठं असेल आणि मुलांना तुम्हाला सायन्स शिकवायचं असेल तर उदाहरणासाठी सांगायचं झालं तर तुम्हाला समजा मुलांना शिकवायचं आहे की पाण्यामध्ये लाकूड कसं तरंगतं किंवा प्लॅस्टिक बॉल कसे तरंगतात आणि दगड कसा बुडला जातो. हे जर तुम्ही नुसतं शिकवलं ना तर कदाचित मुलांना इमॅजिन होणार नाही, मुलांना ते समजणार नाही. पण तेच जर तुम्ही प्रयोगाच्या मार्फत जर मुलांना करून दाखवलं ना की एका बादलीमध्ये पाणी घेतलं, प्लॅस्टिकचे बॉल टाकले, काही दगड टाकले, तर काय होतंय, बॉल पाण्यावर राहतोय पण दगड मात्र खाली जातोय. हे प्रयोगातून मुलांनी पाहिलं ना तर मुलं पटकन शिकतात आणि चांगलं लक्षातही ठेवतात. यातून मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते. अभ्यासातल्या गोष्टी मुलांच्या क्लिअर होतात, त्यांना लवकर समजतात. ज्ञान फक्त हे पुस्तकी नसतं ना हो. पुस्तकातल्या गोष्टी जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये लागू करता, खऱ्या आयुष्यातल्या उदाहरणांमधून मुलांना समजून सांगता, त्यावेळी मुलांना कळणार आहे आणि त्यावेळी मुलांना अभ्यासातली गंमत कळणार आहे आणि मुलांचा अभ्यासातला इंटरेस्ट वाढणार आहे. पुढचा मुद्दा म्हणजे मुलांशी प्रेमाने बोला. बऱ्याचदा काय होतं, मुलं ऐकत नाहीत, अभ्यासाला बसत नाहीत. त्यामुळे पेशन्स लेवल कुठेतरी कमी झालेली असते आणि आई बाबा ऑलरेडी त्यांची कामं करून वैतागलेले असतात आणि मग तो राग मुलांवर निघतो की रोज अभ्यास करायला सांगते पण ही अजिबात अभ्यास करत नाही. किती दिवस झाले हिचा अभ्यास पूर्ण नाही आहे, परीक्षा जवळ आली, हिला कळत कसं नाही, असं तसं आपण इतकं मुलांना बोलत राहतो. पण मुलांना काही फरक पडत नाही, कारण अभ्यास एक तर कळालेला नसतो किंवा मग तो इंटरेस्टिंग नसतो, बोर होत असतं. पण त्यामुळे मुलं एकतर अभ्यासाचं
अभ्यास नकोच म्हणत असतात. पण मुलांशी तुम्ही प्रेमाने बोललात की काय होतंय, तुझा आत्ता मूड आहे का अभ्यास करण्याचा, ठीक आहे आत्ता तुझी इच्छा नाही आहे का, तुला खेळायला जायचं का, बरं ठीक आहे तू आत्ता जा, आपण थोड्या वेळाने अभ्यास करू, मग तू सांगतेस का किती वाजता अभ्यास करायचा, हां ठीक आहे मग आपण 6 वाजता अभ्यासाला बसूया का. मग त्यावेळी तुम्ही मुलांना खेळायला पाठवा आणि बरोबर 6 वाजता अभ्यासाला बसवा. मग तेव्हा मुलं अभ्यास करतील. किंवा आणि मुलांना सांगा की हां आपल्याला अभ्यास करायचा आहे, तुला नाही, आपल्याला करायचं आहे असं म्हणा. मुलांना सोबत अभ्यासाला घ्या, काय कळलं आहे काय नाही कळलं आहे, त्याचं म्हणणं काय आहे, हे प्रेमाने तुम्ही मुलांशी बोलायला लागले ना की मुलं त्यांच्या मनातलं तुम्हाला सांगायला लागतील की हा विषय खूप बोरच आहे, मला हे समजतच नाही, किंवा शिक्षक नाही या विषयाचे सर ना खूप मला ओरडतात, मला ना आवडतच नाही त्यांचा अभ्यास करायला. हे सगळं मुलं सांगायला लागतात. मुलांच्या मनात काय चाललं आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते काय विचार करतायत हे एकदा कळालं ना की त्याच्यावर तुम्हाला उपाय करणं सोपं जाईल. त्यामुळे मुलांशी प्रेमाने आनंदाने अगदी आवडीने बोला, त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा, त्यांना जवळ घ्या आणि मग त्यांना म्हणा की हां ठीक आहे बोर वाटतोय रे अभ्यास, मला पण कंटाळा यायचा मी तुझ्या एवढा होतो तेव्हा, पण करावा लागतो ना अभ्यास, काय करणार. किंवा असंही होतं की मुलं म्हणतात किती अभ्यास दिलाय मला कंटाळा आला, जाऊ दे मी किती वेळचा अभ्यास करतोय तरी होत नाहीये. त्यावेळी असं आपण म्हणू शकतो की हां ठीक आहे मला कळतंय बरं का की खूप अभ्यास दिलाय, एवढा अभ्यास नाही द्यायला पाहिजे खरं तर एवढ्या लहान मुलांना, पण ठीक आहे आजच्या दिवस आपण करू. हा विषय मी नक्की शाळेत एकदा तुमच्या शिक्षकांसोबत बोललेला. असं मुलांच्या भावनांशी सहमत व्हा, मतांशी नाही. त्यांचं मत असेल की अभ्यास नाही करायचा, ते आपल्याला त्यांचं ऐकायचंच नाही आहे, पण त्यांच्या मनात शिरून त्यांना प्रेमाने अभ्यास करायला लावायचं आहे. आपण जर ओरडलो ना तर मूल आपल्या समाधानासाठी फक्त पुस्तकांच्या समोर बसेल, पण अभ्यास काही होणार नाही आहे. त्यामुळे थोडा वेळ अभ्यास घ्या, पण छान प्रेमाने घ्या. पहा काय होतं, मुलांच्या अभ्यासात जर आपण इन्व्हॉल्व झालो नाही ना तर मग मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात. त्यामुळे असं होतं की मुलं म्हणतात की मला कंटाळा आलाय, मला नाही करायचा अभ्यास, किंवा हा अभ्यास खूप बोर आहे, जाऊ दे मला बोर होतंय. मग आपण काय म्हणतो, झालं का तुझी नाटकं सुरू, हे तुझं रोजचंच आहे, अजिबात अभ्यास करायला नको, फिरायला सांगा ना किंवा TV मोबाईल घ्यायला सांगा, मग नाही कंटाळा येत त्याला, अभ्यास म्हटलं की लगेच कंटाळा येतो. अशी भाषा आपली बदलत जाते मुलांबरोबर. मग मुलं आणखी त्या अभ्यासापासून लांब जातात, कारण आपण मुलांवर अभ्यास लादत राहतो. अभ्यासाची गोडी दाखवा, अभ्यासाबद्दल प्रेम दाखवा, अभ्यासातली गंमत दाखवा, याने मुलांचा अभ्यास छान होणार आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे मुलांच्या अभ्यासाचे छोटे छोटे सेशन करा. म्हणजे काय सांगते. काय होतं, मुलांना ना म्हणजे मुलांच्या वयानुसार मुलांची अभ्यास करण्याची कपॅसिटी असते. खरं काय होतं, अगदी 3-4 वर्षाचं मूल असेल ना तर ते 5-10 मिनिटसुद्धा एका जागी शांत बसणार नाही आहे. त्यावेळी मग त्याला तुम्ही खेळता खेळताच अभ्यास त्याचा घ्यावा लागणार आहे. किंवा मूल थोडं मोठं असेल, 7-8 वर्षाचं असेल तर ते अर्धा, पाऊण तास, 1 ताससुद्धा अभ्यास करू शकतं. प्रत्येक मुलाच्या बाबतीत वेगळं असणार आहे. मग तुमचं मूल किती वेळ अभ्यास करू शकतं, आत्ता मूड त्याचा कसा आहे, ते किती वेळ अभ्यास करू शकतं हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार मग सेशन करायचे. आता मूल जर अर्धा तास अभ्यास करू शकत असेल ना तर अर्धा तास अभ्यास घ्या, मध्ये 5 मिनिटं ब्रेक द्या, मग त्याच्यामध्ये त्याला पाणी आणायला सांगा, पाणी प्यायला सांगा, एक 5-10 मिनिटं त्याला खेळायला वेळ द्या, म्हणजे मूल फ्रेश होईल आणि पुन्हा अभ्यासाला छान आवडीने बसेल. किंवा मग तुम्ही 2 पार्टमध्ये अभ्यास घेऊ शकता. दुपारच्या वेळेला थोडा अभ्यास घ्या, मग मुलांचा थोडं खेळ होऊ द्या, झोप होऊ द्या, किंवा त्याच्यामध्ये स्क्रीन टाईम असतो तो होऊ द्या, आणि किंवा मग रात्री झोपायच्या आधी पुन्हा थोडा वेळ अभ्यास घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सेशन वाईज मुलांचा अभ्यास घ्या, म्हणजे मुलांचा जास्त अभ्यासही होईल आणि मुलं कंटाळणारही आहे. तुम्ही जर मुलांना असं म्हटलात ना की तू आता अभ्यासाला बसला ना उठायचं नाही अजिबात, जोपर्यंत अभ्यास होत नाही ना तोपर्यंत अजिबात हालायचं नाही, 1 तास होऊ नाही तर 2 तास होऊ, अभ्यास फक्त पूर्ण न होता तू उठ, मग मी तुझ्याकडे बघते, असं म्हटलं तर मूल नाही अभ्यास करणार. त्यामुळे मुलांच्या मनात जर अभ्यासाची आवड निर्माण करायची असेल, मुलांना जर अभ्यासाची सवय लावायची असेल तर एकतर तुम्ही त्यांच्यासोबत अभ्यास करायला हवा, मुलांना सेशन वाईज अभ्यास घ्यायला हवा, मुलांशी प्रेमाने बोलायला हवं, मुलांच्या मनात काय चाललंय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलांना अभ्यासातली शिकवण्याची गंमत दाखवा, यातून मुलांना अभ्यासातला इंटरेस्ट वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना की मुलांना अभ्यास करायला लावणं, अभ्यासाची सवय लावणं अगदी सोपं होऊन जातं. पण या सगळ्यासाठी पालक म्हणून आपल्याकडं पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. ही अभ्यासाची सवय मुलांना एका दिवसात लागणार नाही. आपण पालक म्हणून खूप सारे पेशन्स ठेवून आपल्याला आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लावायची. मुलांना हाणून मारून ओरडून मुलांना अभ्यासाची सवय लागणार नाहीये.
मुलांशी प्रेमाने बोलून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांना समजेल अशा भाषेत सांगूनच मुलांना अभ्यासाची सवय लागणार आहे. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.